धनगर आरक्षणासाठी आपण मोठा लढा उभा केलाय. ज्या गोष्टीची वाट पाहतोय त्याच्याजवळ आता आपण पोहोचल्याचं मत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलंय. आरेवाडी येथे आयोजित ओबीसी समाजाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. सरकारने रात्री एक शुद्धीपत्र काढले, त्या पत्रात धनगर आहे तिथे धनगड वाचावे असं सांगितल्याचं पडळकर म्हणालेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील हे पत्र कुणी काढलं हे माहीत नव्हतं, पण सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या शुद्धीपत्रकात बदल करून आपल्याला हवा तसा ड्राफ्ट दिल्याचं पडळकर म्हणाले. महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध झालेले शुद्धीपत्रक हे कोणालाही विश्वासात न घेता खोळसांडपणे अधिकाऱ्यांनी आदिवासी विभागाच्या संगणमताने प्रसिद्ध केलं होतं असं पडळकर म्हणाले. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ हे शुद्धीपत्रक रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही संपर्क साधून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही पडळकर म्हणाले. ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज आहे. आता भांडणे करायची ही वेळ नसल्याचं पडळकर म्हणाले. ओबीसी मराठा वाद पेटवला जातो, यामागे अनेक कारणं असल्याचंही ते म्हणाले. वाद होण्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जाते. ओबीसीतून आरक्षण भेटलं तर फायदा होतो हा गैरसमज असल्याचं पडळकर म्हणाले. ओबीसीतून आरक्षण भेटलं तर कल्याण होतं असं सांगून गरीब मराठा समाजाला का फसवलं जातंय असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केलाय. गावगाड्यात मराठा ओबीसी हा वाद अनाठायी असल्याचं पडळकरांनी सांगितलंय. सरकारनं धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि समाजाला भंडारा उधळण्याची संधी द्यावी असं मत पडळकर यांनी व्यक्त केलंय. जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढत चाललेत. अशा प्रकरणात विशेष तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. जिल्ह्यातील गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, लैंगिक अत्याचार, नशेखोरीवर चर्चा झाली. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले की शहरातील उपनगरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना गंभीर आहे. पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी संरक्षण द्यावं. हा तपास आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयिताला कठोर शिक्षा व्हावी. स्थानिक नागरिकांनी अशा घटना निदर्शनास आल्यास त्या गांभीर्याने घेऊन पोलिसात तक्रार करावी. संजयनगर प्रकरणात विशेष तपास अधिकारी नेमावा. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी. जिल्ह्यात निर्भया पथकाची संख्या वाढवावी आदी मागण्याही त्यांनी केल्या. शहरी भागासह ग्रामीण भागातही अंमली पदार्थांच्या नशेच्या गोळ्यांचे जाळे वाढू लागले. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष पथकाची नेमणूक करावी. जिल्ह्यात निर्भया पथकांची संख्या वाढवावी. जिल्ह्यातील गुन्हेगारी चिंताजनक असून त्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. हनुमाननगर येथील एसटीपी आणि ज्योतिरामदादा कुस्ती आखाड्यातील पंपिंग स्टेशन गेल्या 1 महिन्यापासून बंद असल्याने दररोज सुमारे 1 ते 1.25 कोटी लिटर मैला मिश्रित पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून महापालिकेवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. महापालिकेच्या शेरी नाल्याचं पाणी सतत कृष्णा नदीत मिसळतं. या प्रकरणी महापालिकेवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते, पण महापालिकेला यातून जाग येत नाहीये. दंड भरून अधिकृतरित्या शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत सोडण्याचा परवाना काढण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. गेल्या महिनाभरापासून एसटीपी आणि पंपिंग स्टेशन बंद असल्याने हे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत सोडलं जात असल्याची तक्रार माजी नगरसेवक अभिजित भोसले, आनंद देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी तक्रारदार अभिजित भोसले, आनंद देसाई, निलेश पवार, निलेश माने उपस्थित होते. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल उपप्रादेशिक कार्यालयात सादर केलाय. या अहवालात एसटीपी आणि पंपिंग स्टेशन गेले महिनाभर बंद असल्याचं, या परिसरातील मैला मिश्रित सांडपाणी थेट कृष्णा नदीत हरिपूर रोडवरील नाल्यातून सोडलं जात असल्याचं म्हटलंय. हा प्रकार धक्कादायक असून रोज सुमारे 1 ते 1.25 कोटी लिटर दूषित पाणी नदीपात्रात मिसळते. या प्रकरणी आता महापालिकेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होणार आहे. प्रशासकीय टप्पे योग्य पद्धतीने पूर्ण न करता हरिपूरमधील संबंधित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आलेला हरिपूर ते काळीवाट या 2 किलोमीटरच्या जिल्हा मार्गाचा दर्जा अवनत करण्याचा निर्णय अखेर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय. हरिपूर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुमारे 3.5 वर्षांच्या एकजुटीच्या लढ्याला अखेर यश आलंय.
यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचे अंदाजे 300 कोटींहून अधिक रुपयांचं होणारं नुकसान टळलंय. या रस्त्यालगतचे संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी हरिपूर येथे फटाके आणि गुलालाची उधळण करत या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलं. या संपूर्ण लढ्यात मोठं योगदान देणारे दादा वर्धमाने, सतीश जोग, योगेश आंबी यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार बैठकीत दिली आहे. हरिपूर ते काळीवाट हा रस्ता मुळात बैलगाडी वाट होता. मात्र हरिपूर ते दानोळी दरम्यान नवीन पुलाचं काम करताना पुलासाठी आवश्यक असल्याच्या कारणावरून हा रस्ता जिल्हा मार्ग म्हणून घोषित करण्यात आला. स्वतः बाधित असणाऱ्या दादा वर्धमाने, सतीश जोग, योगेश आंबे यांनी परिसरातील शेतकरी आणि प्लॉटधारकांना एकत्रित करून या विरोधात मोठा लढा उभारला. शांतपणे आणि अतिशय योग्य अशा कायदेशीर मार्गाने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले. विरार सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, आमदार, खासदार ते मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या सर्वांना या मंडळींनी आपली बाजू समजून दिली. अनेक टप्पे अडचणी पार करत अखेर या रस्त्याचा दर्जा अवनीत करत असल्याचा शासन आदेश निघाला असल्याची माहिती वर्धमाने जोग यांनी दिली. यानंतर परिसरातील बाधित शेतकरी आणि नागरिकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेची कामे संपवण्यासाठी धावपळ सुरू आहे. बांधकाम विभागाच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर संस्थांना सुमारे 8,24,65,00,000 रुपयांची लॉटरी लागली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते, गटारींसह अनेक कामांची ऑनलाईन सोडत करण्यात आली. त्यानंतर कामे वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांच्या उपस्थितीत कामं वाटप करण्यात आली आहेत. यावेळी ठेकेदार उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध भागातील 1,854 सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी कामासाठी अर्ज केला होता. तसेच 98 मजूर संस्थांनी काम घेण्यासाठी इच्छा दर्शवली होती. शिराळा 49,99,000, वाळवा 1 99,99,000, तासगाव 1 7,86,000, आटपाडी 3, कवटेमंकाळ 4 26,99,000, पलूस 7 4,66,000 अशी एकूण 1,13,53,000ची 17 कामांचं वाटप करण्यात आलंय. वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झालाय. शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, त्याचबरोबर पेठ, लोंढ वसाहत प्राथमिक शाळेत भौतिक सुविधा इत्यादी कामांचा शुभारंभ सरपंच सौ अश्विनी संताजी गावडे, उपसरपंच सूरज चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी माजी उपसरपंच रवींद्र चव्हाण, बालाजी निकम, धनाजी कदम, डी.बी. पाटील, प्रदीप चव्हाण, संताजी गावडे, ग्रामपंचायत अधिकारी शाहरुख महाबरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, संगीता बांद्रे, वैभव मलगुंडे, सौ नंदिनी कदम, सौ नंदाताई कदम, सौ अश्विनी चव्हाण, सौ सुकन्या चव्हाण, सचिन नांगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हौसेराव जाधव, सहदेव पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉक्टर तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केलाय. सांगलीला पुन्हा साहित्य संमेलन अध्यक्षपदाचा मान मिळाला ही अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचं मत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय. कदम यांनी सांगलीमध्ये आज 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षा तारा भवाळकर यांची भेट घेतली. तारा भवाळकर या मोठ्या साहित्यिका असून त्यांचा साधेपणा आपणास भावतो. भवाळकर यांच्या निवडीने आनंद झाल्याचं कदम यांनी सांगितले. विश्वजित कदम यांनी भवाळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचं अभिनंदन करत त्यांच्याशी संवाद साधलाय. नवरात्रोत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली असून जत शहरातील श्री अंबाबाई मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. जत शहरातील रामराव नगर येथील श्री राजे रामराव नवरात्रोत्सव मंडळ या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे अंबामाता देवीची प्रतिष्ठापना करत नवरात्रोत्सव साजरा करण्यात आलाय. बुधवारी जगदंब कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा विशाल साबळे निकम व जत पंचायत समिती लिपिक सुनील सरगर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी प्रदीप कित्ती, रोहित जाधव, सुमित जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवरात्रोत्सवात काळात दररोज राजे रामराव नवरात्र उत्सव मंडळाकडून सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. महिला भजनी मंडळ, गोंधळ, दांडिया तर लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा घेण्यात आल्या आणि करमणुकीसाठी
मिकी माऊस पाळणा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. राजे रामराव नवरात्रोत्सव मंडळ 2011 सालीपासून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गेल्या 14 वर्षांपासून या नवरात्र उत्सव काळात सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातोय. विद्युत रोषणाई करण्यात आली असून नवरात्रीच्या 9 दिवसात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंडप परिसरात रांगोळी आणि विविध धार्मिक कार्यक्रमामुळे वातावरण भक्तिमय बनले.